नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, श्रोत्यांनो आणि बंधू भगिनींनो, नवरात्रीच्या दुसऱ्या माळेच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. दुर्गा देवी, कालिका देवी आपणाला शक्तिबुद्धी देवो, आपली आत्मोन्नती करो. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. व्यास महर्षी हे पराशरांचे पुत्र आणि पराशर हे वसिष्ठांचे पौत्र म्हणजे नातू होते. वसिष्ठ वंशज असे व्यास महर्षी आहेत. अशा या व्यास महर्षींना आणि ज्ञाननिधी असलेल्या त्यांच्या कुशाग्र बुद्धीला आणि व्यासपीठाला अत्यंत आदराने नमस्कार करूया. आपण त्यांचे कृपाशीर्वाद घेऊन नवरात्रीच्या या दुसऱ्या माळेच्या शुभ दिनी आपल्याला स्त्री शक्तीचं, चित शक्तीचं, विश्वशक्तीचं स्मरण करायचं आहे, ज्यामध्ये महापार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती एक झाल्या आणि ज्यांची एक महाकालिका बनली, जिने असुरांचं मर्दन करून टाकलं. महिषासुर, शुंभ आणि शुंभ. सप्तशती त्यासाठी तरी वाचा की कसं विराट रूप होतं, कसे अनेक हात, प्रत्येक हातात परजलेलं एक शस्त्र आणि चेहऱ्यावर क्रोध अशी ती रणचंडिका जेव्हा रणांगणात अवतरली तेव्हा काही असुर तिच्या उच्छ्वासानेच बेशुद्ध पडले होते. इतकं तिचं ते रूप प्रचंड होतं, कारण तिच्यामध्ये ह्या 3 जगन्माता सगळ्या स्त्रीशक्ती एकवडलेल्या होत्या. श्रोते हो, या स्त्रीशक्तीचं, या महाकालिकेचं, महादुर्गेचं आपल्याला स्मरण करायचं आहे. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जंतोः स्वस्थे स्मृता मतिमतीव शुभां ददासि. दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता. महादुर्गा देव्यै नमो नमः. महाकालिका देव्यै नमो नमः. सदार्द्रचित्ता, भक्तांसाठी करुणाशील असणाऱ्या अशा या दुर्गा मातेला नमस्कार करू आणि तिची शक्ती, मानसिक शारीरिक शक्ती तिच्याकडे मागू. तिच्या चरणकमलावर माथा टेकवूया आणि यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. प्रभू श्री रामचंद्र. धन्यायोध्या दशरथ नृपा सा च माता च धन्या. धन्यो वंशो रघुपति भवो यत्र रामावतारः. धन्यावाणिः कविवरमुखैः रामनाम प्रपन्ना. धन्यो लोको प्रतिदिनमसौ रामवृत्तं शृणोति. रामाचं नाव घेतात मुखाने ते तर पवित्रतम, पण जे ऐकतात प्रतिदिनम शृणोती, जे रामनाम ऐकतात ते सुद्धा परमपवित्र आहेत. असं रामनामाचं कलियुगामध्ये अपार सामर्थ्य आहे. अशा श्रीरामांचे आपण आशीर्वाद घेऊया, कृपाशीर्वाद घेऊया आणि आपल्या योगेश्वर श्रीकृष्णाकडे वळूया की ज्यांनी आपल्याला ही गीता आणि ज्ञानेश्वरी माई आपल्याला आंदण म्हणून आयुष्यभरासाठी दिली आहे. नित्य नूतनता ज्यांच्यामध्ये आहे अशी गीता आणि ज्ञानेश्वरी ज्यांनी दिली अशा योगेश्वराचं आपण स्मरण करूया. व्रजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभावचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं
अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली आपल्या माऊली. जसजसे अध्याय आपण पुढे सरकतो आहोत श्रोते हो, तसतसं सगळं अद्भुत वाटायला लागतं. अंगावर रोमांच येतात माऊलींचं जेव्हा आपण ती प्रतिभाशक्ती पाहतो. इतक्या अल्पवयातली इतकी प्रगल्भ प्रतिभा असणाऱ्या ज्ञानोबा माऊलींचं आपण अत्यंत कृतज्ञतेने स्मरण करूया, त्यांचं पादवंदन करूया. परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, जयाची टीका वाचिता ज्ञानदेवी. अतिमूढत्या आणिले दृढ भावा, नमस्कार साष्टांग त्या ज्ञानदेवा. ज्ञानेश्वर महाराज की जय. साष्टांग नमस्कार सगळ्या विश्वानी ज्यांच्या पुढे घालावा अशी ही महान विभूती माऊली ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. अशा ज्ञानेश्वरीमधले काही ओव्या आपण पाहिलेल्या आहे. आपला ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय सुरू आहे आणि 4था अध्यायाचं नाव आपण पाहिलेलं आहे ज्ञानकर्म संन्यास योगो नाम चतुर्थोध्याय. या 4थ्या अध्यायामधले आपले काही ओव्या आणि काही श्लोक झालेले आहे. ओव्या आपल्या 273 ओव्या आपल्या 185 पर्यंत झालेल्या आहेत आणि 38वा श्लोक झाला आहे. आपल्याला 185च्या पुढच्या ओव्या आता पाहायच्या आहेत आणि श्लोक 38च्या पुढचा पाहायचा आहे. आता 185 क्रमांकाच्या ओवीत काय सांगितले ते पाहू, म्हणजे विषयाचा धागा आपल्याला सापडेल. 185 क्रमांकाच्या ओवीत माऊली म्हणताय की ते अर्जुनाच्या डोळ्यात अशी शंका दिसली की तू हे इतकं आत्मज्ञानाविषयी मला सांगतो आहेस, पण हे आत्मज्ञान कसं मिळवायचं, अशी शंका अर्जुनाच्या मनात आली आणि त्या शंकेचं प्रतिबिंब अर्जुनाच्या डोळ्यात दिसलं. त्यामुळे अर्जुन बोलायच्या आतच कृष्णाने ते ओळखलं. अर्जुनाला बोलावंच लागलं नाही की हे आत्मज्ञान कसं मिळवावं. ओवी क्रमांक आपण 85 पुन्हा पाहू. परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणियले. की हे आत्मज्ञान कसं मिळवायचं रे कृष्णा, असं अर्जुन विचारणार त्याच्या आतच कृष्ण त्यांनी ते जाणलं की याला हा प्रश्न विचारायचा आहे आणि आता कृष्ण त्याला न विचारताच बोलू लागतील. ओवी क्रमांक 186. मग म्हणत असे किरीटी आता चित्त देई ये गोठी, सांगे न ज्ञानाची भेटी उपाय तुझं. अर्जुनाच्या मनातलं ओळखून घेतलं. असे गुरु जर आज असते तर काय बहार आली असती. शिष्याच्या मनात काय आहे हे ओळखणारे गुरु. विद्यार्थ्यांची संख्या खूप असते वर्गामध्ये, पण तरी विद्यार्थ्यांना काय पाहिजे आहे हे ओळखणारे गुरु आज योगेश्वरासारखे पाहिजे. ते तर जगद्गुरु आहे योगेश्वर. काय म्हणतात ते, किरीट घातलेले आहे अर्जुना. आता चित्त देई ये गोठी. ये गोठी म्हणजे या विषयात, आता मी जे बोलेल त्या गोष्टीत त्या विषयात तू लक्ष दे. सांगेन ज्ञानाची भेटी उपाय तुझं. आत्मज्ञानाची भेट ज्या उपायाने होते असा उपाय मी तुला सांगतोय, त्याकडे तू लक्ष दे. काय सुवर्ण संधी आहे, अमृत संधी आहे हो, की त्याला सांगताय की आत्मज्ञान कसं होतं याचा उपाय मी तुला सांगतोय, आता तू त्याच्याकडे नीट लक्ष दे. सावध केलं अर्जुनाला. म्हणजे अर्जुनाचं मन जर इकडे तिकडे भरकटत असेल तर त्याला सावध केलं आहे की तुला आता मी आत्मज्ञानाचा उपाय सांगतोय, तू इकडे लक्ष दे. आता गीतेचा श्लोक क्रमांक 39 आहे. इथपासून मग ते सांगणार आहे की आत्मज्ञानाच्या पायऱ्या कोणत्या, आत्मज्ञान कसं मिळतं. गीतेचा श्लोक क्रमांक 39. श्रद्धावाल्लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिय, ज्ञानल्लब्ध्वा परां शांतिं अचिरेणाधिगच्छति. कोणत्या माणसाला हे आत्मज्ञान मिळतं, इथपासून सुरुवात केली आहे. मग ते कसं मिळतं ते नंतर. कोणाला मिळतं त्याच्याही पायऱ्या न कसे ना, कोणी यावं घेऊन जावं असं नाहीच आहे ना. ते
आत्मज्ञान आहे. श्रद्धावान ज्ञानम लभते. श्रद्धावान जो मनुष्य असतो, ज्याच्या मनामध्ये अस्तिक भाव असतो, श्रद्धा असते, त्याला हे आत्मज्ञान मिळतं. हा पहिला निकष आहे. हा पहिला निकष आहे. हा केवळ आत्मज्ञानाचे निकष नाही आहे श्रोते हो. गीता अध्ययन करण्याचा, ज्ञानेश्वरी वाचन पठण चिंतन करण्याचा ज्यांचा ज्यांचा विचार असतो, जे गीता ज्ञानेश्वरी विष्णू सहस्रनाम सत्संगती करतात त्यांच्या मनामध्ये श्रद्धा हा मूळ भाव असावा लागतो. अस्तिक भावावर आधारित हे सगळं आहे. गीता ज्ञानेश्वरी सत्संग सगळं अस्तिक भाव मनात पाहिजे. नितांत श्रद्धा पाहिजे. उगीच तर्क कुतर्क करू नये. हे असं कसं असेल, मग हे असणं शक्यच नाही आहे, हे असं करायचंच नाही आहे. तर्क कुतर्क, रामाला सतत प्रार्थना करायची आहे, मन निर्विकल्प कर, मन निर्विकल्प कर, मनामध्ये विकल्प यायला नको. म्हणून व्यास महर्षी म्हणताय श्रद्धावान लभते ज्ञानम. हे आत्मज्ञान श्रद्धावान माणसालाच मिळतं. 12व्या अध्यायात केवढं भक्तीचं महत्त्व सांगितलं आहे. भक्तियोगो नाम 12 अध्याय. आता बघायच्यात. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिय. म्हणजे श्रद्धावान माणसाला आणि तत्पर हा म्हणजे जागरूक दक्ष आणि संयतेंद्रिय. संयतानी इंद्रियाणी यस्य सहा, ज्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत, त्यांनी संयमित केली आहेत. समधिक यमधातू. संयतानी इंद्रियाणी यस्य सहा, ज्याची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत, वशात आहेत, अशा जागरूक तत्पर. आत्मज्ञान मिळवायला गेले तर तिथे झोपाळूपणा, आळस, मांद्य, शैथिल्य चालतच नाही. तल्लख बुद्धी, तल्लख वृत्ती, उत्साह, चैतन्य, जागरूकता पाहिजे. म्हणजे श्रद्धावान, जागरूक आणि इंद्रिय ताब्यात घेतलेल्या मनुष्याला हे ज्ञान मिळतं. अशा पहिल्या त्या 3 पायऱ्या सांगितल्या आहे. लक्षात घ्या 3 पायऱ्या. एक तर मनात श्रद्धा पाहिजे, सतत जागरूकता पाहिजे, आणि तिसरं म्हणजे इंद्रिय ताब्यात पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी खूप कठीण आहेत खरं म्हणजे. श्रद्धा मनात असणं हा जन्मतः आपल्याला मिळालेला भाग आहे. तत्पर म्हणजे जागरूक राहणं, आपण राहू शकतो, पण इंद्रिय संयमित करणं, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाला संयमित केलेला जो आहे त्याला हे ज्ञान मिळतं. ज्ञान लब्ध्वा, हे ज्ञान प्राप्त करून, लब्ध्वा म्हणजे प्राप्त करून, ऊनहून अर्थ आहे. कत्वा प्रत्यय जो असतो त्याचा अर्थ ऊनहून असतो. लब्ध्वा प्राप्त करून, गत्वा जाऊन, खादित्वा खाऊन, पित्वा पिऊन, नत्वा नमस्कार करून, खेलित्वा खेळून, ऊनून, लब्ध्वा मिळवून. ज्ञान लब्ध्वा, ज्ञान मिळवून, पराम शांतीम, परम अशा शांतीला अचिरेण गच्छति, ताबडतोब जातो. अचिरेण, चिरेण म्हणजे उशिरा, अचिरेण शीघ्र गतीने, ताबडतोब, सत्वर, शीघ्र, सपदी, झटिती, ताबडतोब तो चिरशांतीला प्राप्त होतो. पण कोणाला मिळतं हे ज्ञान? श्रद्धावान माणसाला, त्याच्यानंतर तत्पर जागरूक माणसाला, आणि ज्याची इंद्रिय संयमित आहेत अशा माणसाने हे ज्ञान मिळवल्यावर ताबडतोब, त्याला अचिरण शब्द महत्त्वाचा आहे. खूप वेळ लागतो, हा जन्म गेला तो जन्म गेला असं नाही, इमिजिएट, ताबडतोब फळ लगेच मिळतं. क्रियमाण कर्म नाहीच ते, ताबडतोब फळ, केलं कर्म की फळ, ताबडतोब तो परमशांतीला प्राप्त होतो. आत्मज्ञानाची ही महती आहे की आत्मज्ञान प्राप्त केल्यावर मनुष्य सत्वर शीघ्र ब्रह्मपदाला प्राप्त होतो. याच्यावर माऊलींच्या ओव्या. आत्मसुखाचिया गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. मिळालं त्याला आत्मज्ञान. मनुष्य जन्माची इति कर्तव्यता संपली आहे. म्हणून आत्मसुखाची या गोडिया, तृतीय आहे गोडीमुळे, आत्मसुखाच्या त्या अमृत मधुर गोडीमुळे, विटे जो का सगळ्या विषयांना तो विटलेला आहे, कंटाळलेला आहे, त्याला नॉशिया आलेला आहे हो सगळ्या विषयांचा. कोणते विषय? शब्द स्पर्श रूप रस गंध, ज्यांची आपल्याला खूप हवे, ज्या विषयांशिवाय आपण एक क्षणभरसुद्धा राहू शकत नाही, जे विषय आपल्याला सोन्याहून मूल्यवान आहे, अशा त्या विषयांचा या आत्मज्ञानी माणसाला कंटाळा येतो, नॉशिया येतो, किळस येते.
त्याला काय म्हटलंय? विटे जो का सकळ विषयांना विटलेला आहे तो. जो ब्रह्मरसाने तृप्त झाला, का हवी विषय वासना त्याला विषय वासनाच नाही, कारण ब्रह्मरस पिन तृप्त झाला आहे, आत्मज्ञानाने तृप्त झाला आहे, म्हणून सगळ्या विषयांना तो विटलेला आहे. जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. ज्याच्या दृष्टीने इंद्रियांना काहीच मान नाही आहे, काहीच मान नाही आहे. आपल्या दृष्टीने लगेच विचार करायचा आहे की किती मूल्यवान वाक्य आहे हे. आपल्या दृष्टीने इंद्रियांना सगळं महत्त्व आहे. आपण इंद्रियांचे गुलाम आहोत, आपण इंद्रियांचे दास आहोत. अगदी त्यांच्यापुढे मान झुकवून उभं असतो आपण. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मागतील ते देतो. क्षणाचाही विलंब न लावता त्यांना देतो. आपण त्यांचे गुलाम आहोत. पण हे जे आत्मज्ञान झालेले लोक असतात, इंद्रियांची आणि विषयांची ऐसी की तैसी सगळे इंद्रिय आणि विषय त्यांच्यापुढे गुलामासारखे हात जोडून उभे राहून जातात. त्यांना विषयांचा वीट आलेला असतो, कंटाळा आलेला असतो, आणि इंद्रियांना ते मानच देत नाही. वास्तविक कर्म करायचे असतात, पण ते इंद्रियच त्यांना कर्म करायला मदत करतात. हे इंद्रियांना आज्ञा करतच नाही. अशा पद्धतीने अशी त्यांची अवस्था झालेली असते. ओवी क्रमांक 188. जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला. जो मनासी चाड न सांगे, चाड म्हणजे इच्छा. जो आपल्या मनाला इच्छाच सांगत नाही, काहीच सांगत नाही मनाला इच्छा. पुढे प्रकृतीचे केले नेघे, प्रकृतीने काही केलं आहे असं नेघे म्हणजे मानतच नाही. आपण मानतो की प्रकृतीने केलं आहे, हा मानत नाही. प्रकृतीचे केले नेघे आणि शास्त्र आणि गुरु यांच्यावर मात्र तो दृढ श्रद्धा ठेवतो. मी थांबते, पुढे बोलते. इत्यलम.